आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका। कर्जत तालुक्यातील खांडपे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत एक अजब आणि अभूतपूर्व ठराव मंजूर करण्यात आलाय। गावातील रस्ते, गटार आणि शाळेच्या संरक्षण भिंतीसाठी मिळालेल्या निधीस ग्रामसभेतून थेट नकार देण्यात आल्याने तालुक्यात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे। विकास कामांना नकार देणारा असा ठराव हा अतिशय खेदजनक असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे। दिनांक 9 डिसेंबर रोजी खांडपे येथे ग्रामसभा घेण्यात आली। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते शिवाजी देशमुख यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार 45 लाखांचा रस्ता, गटार व शाळेच्या संरक्षण भिंतीचा निधी मंजूर करून आणला होता। या विकास कामांमुळे गावातील समस्या दूर होतील, गावाचे सुशोभीकरण होईल हा त्यामागचा हेतू। मात्र काय झालं, जेव्हा हा विषय ग्रामसभेत आला तेव्हा या कामांना विरोध झाला। ग्रामस्थांनी ही कामे आवश्यक नसल्याचे सांगून या कामाचा नकारार्थी ठराव मंजूर केला। विशेष म्हणजे ज्या शाळेत आपल्या मुलांचे भविष्य घडत आहे त्या शाळेला संरक्षण भिंत असणे आवश्यक आहे। अशा मूलभूत आणि सुरक्षिततेशी निगडीत असलेल्या कामालाही ग्रामसभा नकार देत असेल तर ती अत्यंत चिंताजनक आणि खेददायक बाब असल्याची चर्चा आता पालक आणि नागरिकांमध्ये होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सध्या खांडपे ग्रामपंचायतीवर प्रशासकीय कारभार असून कोणत्याही पक्षाचा सरपंच कार्यरत नाही। तरीही ग्रामस्थांनी विकास कामांना विरोध दर्शवल्याने हा निर्णय राजकीय पार्श्वभूमीवर घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे। जे या ठरावाची सूचक मांडणारे आहेत ते एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असून आलेल्या विकास कामांसाठी आम्हाला कोणताही निधी नको, माझी ग्रामपंचायत माझा अभिमान याप्रमाणे आम्ही आमचा निधी आणू, त्यामुळे ग्रामपंचायतीने या ठरावाला मंजुरी देऊ नये असा ठराव त्यांनी ग्रामसभेत मांडला आणि तो मंजूर करून देखील घेतला। दरम्यान या ठरावाची माहिती आमदार महेंद्र थोरवे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली असून त्यांनी हिवाळी अधिवेशनातच या विभागासाठी भरघोस निधी देण्याचा निर्णय घेतलाय। आता आमदार महेंद्र थोरवे यांनी या भागातील गावांसाठी तब्बल 7 कोटी रुपयांचा विकास कामांचा निधी मंजूर करून घेतलाय। यामध्ये रस्ते आणि पुलाच्या कामांचा समावेश आहे। या कामांमुळे या भागातील दळणवळणाची सुविधा अधिक गतिमान होणार आहे। त्यामुळे विरोधकांनी कितीही विरोध केला तरीही विरोधाचं राजकारण न करता विकासाचं राजकारण आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून सुरू असल्याचं यातून त्यांनी दाखवून दिलंय। आणि आता या कामांना सुद्धा विरोधक विरोध करणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।